एव्हरीवन, आज मी तुम्हाला माझा दुपारचा वेळ कसा जातो ते दाखवणार आहे। सकाळची कामं झाली की बऱ्याच जणी दुपारी झोप घेतात, पण मी शक्यतो दुपारी झोपत नाही, कारण मला रात्री लवकर झोप येत नाही आणि कधी-कधी 4-5 तासच झोप येते। त्यामुळे जर दुपारी झोपले तर रात्री अजूनच जागरण होतं, म्हणून मी दुपारचा वेळ शक्य तितका उपयोगी कामांसाठी वापरते। आज तुम्ही बघताय तसं मी किराणा माल व्यवस्थित डब्यांमध्ये भरून ठेवते। डाळी, तांदूळ, रवा, बेसन, साखर सगळ्या वेगवेगळ्या डब्यांमध्ये भरून ठेवलं की स्वयंपाक करताना खूप सोपं जातं आणि किचन पण नीटनेटकं दिसतं। डाळींच्या बाबतीत मला एक सवय आहे, बाजारातून ज्या डाळी, साखर किंवा इतर सामान कागदांमध्ये भरून मिळतं ना, ते कागद मी फेकून देत नाही। ते सगळे कागद मी एका वेगळ्या डब्यात साठवून ठेवते, कारण आमच्याकडे बाहेर खरकटं टाकायला वेगळी जागा नाही आहे। भाजी सोलताना किंवा भांडी धुताना जे खरकटं पाणी असतं ते मी थेट बेसिनमध्ये सोडते आणि जे उरलेलं खरकटं असतं ते मी आधी गाळून घेते। गाळून घेतलेलं खरकटं मी त्या कागदी पिशव्यांमध्ये भरते, नीट पॅक करते आणि मग कचरा कुंडीत टाकून देते। अशा पद्धतीने घरात पण स्वच्छता राहते आणि बाहेरही पसारा होत नाही। आज मी डाळीच नाही तर शेंगदाणे पण भाजून घेतलेत। भाजलेले शेंगदाणे घरात असले की कधीही उपयोगी पडतो, पोहे, उसळ, भाजी सगळीकडे। सोबतच मी रवासुद्धा भाजून घेतलाय, कारण ऐनवेळी उपमा किंवा शिरा करायला घेतला की रवा भाजलेला नसेल तर घाई गडबड होते, म्हणून मी शक्यतो आधीच सगळी तयारी करून ठेवते। मला असं वाटतं की जे काम आपण शांत वेळेत करून ठेवतो ते नंतर खूप सोपं होतं। आधीच प्रिपरेशन करून घेतलं की ऐनवेळी गडबड होत नाही, पदार्थ लवकर रेडी होतो आणि स्वयंपाक करताना चिडचिड होत नाही। दुपारची वेळ मला यासाठीच खूप उपयोगाची वाटते। सकाळची घाई संपलेली असते आणि संध्याकाळची तयारी अजून सुरू झालेली नसते। त्यामधल्या वेळेत डाळी भाजणं, रवा भाजणं, शेंगदाणे रेडी ठेवणं, मसाले भरून ठेवणं ही सगळी कामं झाली की पुढचे कित्येक दिवस निवांत जातात। अशा आधीच केलेल्या तयारीमुळे किचनमध्ये एक डिसिप्लिन राहतं, काय कुठे आहे हे स्पष्ट कळतं। त्यामुळे काम करताना गोंधळ होत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मनावरचा ताण खूप कमी होतो। घरकाम ओझं न वाटता सहज आणि शांतपणे होत जातं। मला वाटतं घरकाम म्हणजे फक्त काम नाही, तर ते नीट प्लॅन केलं की ते खूप सोपं आणि आनंददायी होतं। आजची थोडी मेहनत उद्याची मोठी सोय बनते आणि हाच माझ्या दुपारच्या वेळेचा खरा उपयोग आहे। तर अशी असते माझी दुपारची दिनचर्या, साधी, शांत आणि उपयोगाची। तुम्हाला अशा रिअल लाईफ घरगुती ब्लॉग्स आवडत असतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, लाईक करा, कमेंटमध्ये तुमचं मत सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ आलेले असेल ते नोटिफिकेशन येईल। मग भेटूया आपण पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये। चलो बाय।